नमस्कार, मी योगिता पाचारणे. पीडीएफ चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. खेड तालुक्यातील वाडा गाव आणि परिसरातील मतदारांनी वाडा वाशेरे जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार समीर सुपे यांना उत्स्फूर्त आणि एकमुखाने पाठिंबा जाहीर केलाय. वाडा गावातील एकोपा राखण्यासाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी वाडा गाव व्यापारी असोसिएशन परिसरातील प्रमुख गणेश मंडळे आणि अनेक सामाजिक संघटनांनी शनिवारी दिनांक 17 जानेवारी रोजी एकत्र येऊन समीर सुपे यांच्या उमेदवारीला जाहीर समर्थन दिले. वाडा हे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक मोठे आणि ऐतिहासिक महत्त्वाचे गाव आहे. हे गाव पश्चिम भागातील प्रमुख व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणात व्यापार, कृषी आणि स्थानिक उद्योगधंदे चालतात. गाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, व्यापारी आणि युवक यांनी एकत्र येऊन सांगितले की समीर सुपे यांच्याकडे विकासाचे स्पष्ट दृष्टिकोन आहे आणि ते भागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत. कार्यक्रमात वाडा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी म्हटले, वाडा ही केवळ एक बाजारपेठ नाही तर पश्चिम भागातील आर्थिक केंद्र आहे. येथील रस्ते, पाणी पुरवठा, वीज, शिक्षण, आरोग्य आणि बाजारपेठच्या सुविधा यांसारखा अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. समीर सुपे यांनी आमच्याशी चर्चा करून या सर्व मुद्द्यांवर ठोस आश्वासने दिली आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देतोय. समीर सुपे यांनी या समर्थनाला उत्तर देताना भाऊक होऊन सांगितले, वाडा हे माझं गाव आहे आणि येथील प्रत्येक मतदार माझा कुटुंबीय आहे. मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो तर प्राधान्याने रस्ते सुधारणा, पाणी पुरवठा योजना मजबूत करणे, बाजारपेठेसाठी आधुनिक सुविधा, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, शिक्षण आणि आरोग्य सेवांचा विस्तार यावर भर देईल. पश्चिम भागातील मुख्य प्रश्न जसे की दळणवळण, सिंचन आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन यावर मी विशेष लक्ष देईन. मी पदाचा गैरवापर न करता भागाला न्याय देईल याचे पूर्ण आश्वासन देतो. या कार्यक्रमात स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, युवक, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी घोषणाबाजी आणि फटाके फोडण्यात आले. हा पाठिंबा वाडा वाशेरे गटातील निवडणुकीत समीर सुपे यांना मजबूत आधार देणारा ठरेल अशी चर्चा आता परिसरात रंगली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्या एकत्र येण्याने वाडा गावातील राजकीय वातावरण तापले असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत या गटात चुरस पाहायला मिळणार आहे. वाडा गावचे ग्रामदैवत दंडराज महाराजांच्या या प्रांगणामध्ये 2-3 दिवसापूर्वी जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि मग विचार मनात आला की आपण ही जिल्हा परिषद निवडणूक लढवत असेल तर निश्चित आपल्या पाठी आपला गाव उभं राहायला पाहिजे. आणि गाव जर उभं राहायचं असेल तर गावाला आपल्याला विनंती करावी लागेल, आपल्याला सर्वांना एकत्र बसवावं लागेल. तर गेली 2 महिने मी सर्वांशी चर्चा करत होतो. काही अडचणी होत्या, काही हेवे दावे होते, हे सगळं दूर करून शेवटी काल परवाच्या दिवशी इलेक्शन जाहीर झालं आणि खूप धावपळीमध्ये आपल्याला या ठिकाणी गावची मिटिंग घ्यायची वेळ आली. कारण उद्या अमावस्या आहे, परवा फॉर्म भरायचा आहे आणि परत पुढे 2 दिवस आपली यात्रा आहे. 21 पर्यंत फॉर्म भरायची लास्ट तारीख आहे. हे सगळं करत असताना खूप धावपळीमध्ये काल आपल्या सर्वांना मेसेज केला, विनंती केली आणि आपल्या सर्वांनी त्याला प्रतिसाद देऊन आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम आपलं आभार व्यक्त करतो. आणि आता निश्चितच गावच्या वाड्यावस्ती असतील, गावची सर्व मंडळ असतील, गणपती मंडळ असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील, सोसायटी असतील, पतसंस्था असतील, आमचे खऱ्या अर्थानं वाडा गाव ज्यांनी बसवलं ते सर्वांचं मार्गदर्शन आदरणीय अण्णा असतील, त्यांच्याबरोबर त्यांच्या साथीनं काम करणारे आमचे वडील कारुंजी सुपे साहेब असतील, रोहिदास नाना असतील, शिवरामबाबा पावडे असतील, पुंडारे दादा असतील, सर्व मान्यवर मंडळी आहेत की ज्यांनी गावचं नवीन वाडा गावठाण बसवण्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यांच्या नियोजनातून आज एवढं गाव या ठिकाणी बसलेलं आहे. निश्चितच या सर्वांच्या एकीमुळं हे गाव बसलेलं आहे. तशीच भविष्यात एकी आपल्या सर्वांची करण्याचा माझा हेतू राहील आणि आपण सर्वजणांनी जो मला जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना कळकळीची विनंती करतो की जिल्हा परिषद म्हणून जी आपली संधी आलेली आहे, आपल्या गावाला जी संधी आलेली आहे त्याचं निश्चित आपण सर्वजण सोनं करूयात आणि आपल्या सर्वांच्या सुखदुःखात तर आम्ही सहभागी राहूच, पण आपल्या सर्वांना एकत्र घेऊन आपल्या सर्वांचा विचार करून
आपल्या सर्वांना योग्य तो सन्मान देऊन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साथीनं आपण आपल्या गावचा विकास या ठिकाणी भविष्यात करणार आहोत अशी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. आणि या ठिकाणी मला नाही समीर भाऊ, या ग्रामस्थांच्या कार्यावरती आपला विजय या ठिकाणी निश्चित आहे असं या ठिकाणी वाटतंय. आता फक्त आपल्याला एक करायचं आहे की प्रत्येक गावात प्रत्येक माणसापर्यंत आपली ओळख पोहोचली पाहिजे. आपापले नातेवाईक नातं होतं या ठिकाणी जपलं पाहिजे. या ठिकाणी मी माझ्या वैयक्तिक केदारी कुटुंबियांच्या वतीनं समीर भाऊ आपणास जाहीर पाठिंबा देतो आणि येणारा विजय हा आपलाच असेल अशी या ठिकाणी ग्वाही देतो. समीर करता जे मंदिरात जमलेलो आहे जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून समीर सुपे याला माझा वैयक्तिक शेटे कुटुंबाच्या वतीने व भीमाशंकर पत संस्थेच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यावेळेला एक मोठं गाव बसलेलं दिसतं. ह्या गावाला स्मरून अण्णांना वंदन करून ज्या विधानसभेसाठी म्हणजे मिनी विधानसभेसाठी सुपे साहेब आपले कळवण सुपे साहेब यांचे चिरंजीव समीर सुपे यांना राष्ट्रवादीकडनं जे तिकीट मिळालेलं आहे या तिकिटासाठी वाडा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आमचे अरुण शेठ कहाणे यांच्या वतीने मी असं सांगतो की आमच्या वाड्यामधले सगळे व्यापारी समीर सुपे साहेबांच्या मागे राहतील अशी मी ग्वाही देतो आणि मी या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. प्रचार चालू होईल. मी पुन्हा एकदा माझ्या वतीनं ग्रामस्थांना विनंती करतो की सर्व मनभेद आणि राजकीय इतर क्लेश काय असतील ते दूर करा आणि एकच विचार करा की आपल्यासाठी आपल्या गावाच्या भविष्यासाठी आपल्या गावाच्या तरुणांसाठी जे काही सुख सुविधा पाहिजे असतील तर आपल्याला आपले समीर भाऊ झेडपी मेंबर असणं फार काळाची गरज आहे आणि हा काळ आणि ही वेळ ओळखून आपण सर्वांनी भाऊंना मोठ्या मताने निवडून आणावं अशी मी विनंती करतो. माझे भाऊ समीर भाऊ आपण आत्ताच गुलाल घेतलेला आहे आणि सरपंच ग्रुप बैलगाडा संघटना व समस्त ग्रामस्थ वाडा बैलगाडा संघटना ही तुमचा गुलाल घेऊनच इथं वाड्यात येऊ हे धर्मरायाच्या मंदिरामध्ये सांगतो आणि आपला विजय हा निश्चित झालेला आहे. तर गावच्या वतीने आपल्याला आत्ताच शुभेच्छा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्व धर्मनाथ मंदिरात जमा झाले. सर्वात जमेची बाब आपल्या गावात जिल्हा परिषदेचा एक उमेदवार फॉर्म केलेला आहे. मग हे बातम्या जाणार आहे. तर माझ्या भीमाशंकर मित्र मंडळ किंवा बाकीच्या मित्र परिवार तर्फे आम्ही समीर भाऊ सुपे यांना पुन्हा पाठिंबा जाहीर करीत आहोत. जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट आपल्या समीर भाऊ सुपे यांना जाहीर झाले. एकच लक्षात ठेवा, वाडा गावचं एकीकरण झाल्याचा परिणाम गोरगिरीपर्यंत होतो. आतापर्यंतचा इतिहास वाडा गावची नुसती मिटिंग झाली तरी त्याची चर्चा होती. वाडा गावच्या मतदानामध्ये जवळजवळ मला वाटते भरोशी द्यायलापर्यंत आपला त्याचा फायदा होतो आणि लोकांचं मन परिवर्तन होतं. असो, आमच्या उत्साही मित्र मंडळातर्फे आमचे अध्यक्ष आलेलेच आहेत. मंडळातर्फे संस्थेतर्फे सर्वांतर्फे आम्ही समीर बाबूंना जाहीर पाठिंबा जाहीर करतो. मला वाटते बऱ्याच कालावधीनंतर आपल्याला या ठिकाणी सहयोग आलेला आहे. या चांगल्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांवर आहे. तुम्हा आम्हा सर्वांनी जातीने या ठिकाणी लक्षपूर्वक जे सुभेदारांनी गावासाठी योगदान दिलंय त्या योगदानाला आपण मला वाटतंय त्यांच्या योगदानाला आपण जर सहकार्य केलं तर त्याची पावती आपल्याला आता मिळेल असं या ठिकाणी मला वाटतंय. म्हणून धर्मराजाच्या या ठिकाणी मी सांगतो का गावचे बऱ्याच वर्षानंतर योगायोग आलेला आहे. उमेदवार आपला आहे. आपल्या उमेदवाराला सगळ्यांनी मनापासून पाठिंबा देऊन सहकार्य करावं. तसंच बाजारपेठ व्यापारी वर्ग यांच्या माध्यमातून कुणी अगोदर दिले असेल सहकार्य करायचे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो.